अशी स्पॉन्जी, फ्लफी आणि जाळीदार इडली तुम्हाला पण बनवायची असेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अर्धं प्रिपरेशन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. जसं की डाळ आणि तांदूळ आणि थोडेसे मेथीचे दाणे मी भिजवले होते. तर त्यानंतर आपल्याला ही पुढची प्रोसेस करायची. तर आपण डाळ आणि तांदूळ जेव्हा दळायला घेतो ना, त्याच वेळेस पोहे पण भिजायला टाकायचे. तर अर्धी वाटी मी पोहे घेतलेत. तर ते पण आपल्याला दळून घ्यायचे त्याच्यामध्येच. आणि बघा, दळल्यानंतर पीठ असं रोटेशन वाईज मिक्स करायचं. जेवढं तुम्ही मिक्स कराल ना, तेवढं पीठ आपलं छान होणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं, जास्त नाही ॲड करायचं. जेवढं आपल्याला इडलीच्या बॅटरसाठी पीठ लागतं ना, त्याच पद्धतीने बनवायचं. म्हणजे त्याच्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. आणि बघू शकता माझं पीठ किती छान फुललं आहे, किती छान जाळीदार झालं आहे. एक रात्रभर मी ठेवलं होतं डब्यामध्ये याच्यावर कुठलंही काहीही ब्लँकेट वगैरे काहीही मी टाकलं नव्हतं, तरी पण माझं पीठ बघू शकता किती छान, ते पण हिवाळ्याच्या दिवसामध्ये एवढं मस्त पीठ झालं आहे ना. आणि त्याच्यामध्ये अजिबात आपण सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे. मी फक्त आता त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आहे. आणि बघा, आपल्या इडल्या आता मी लावून घेते इडलीच्या कुकरला. आणि इडल्या एवढ्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी झाल्या होत्या ना, खूप मस्त इडल्या झाल्यात, हे बघू शकता तुम्ही. आणि अशी इडली जर तुम्हाला पण बनवायची असेल ना, तर ही रेसिपी खरंच तुम्ही फॉलो करा. बघू शकता तुम्ही माझी इडली किती छान फ्लफी झाली आहे, किती सॉफ्ट झाली आहे. आणि लहान मुलांना तर प्रचंड आवडतात अशा इडल्या. माझा मुलगा तो खूप आवडीने खातो. आणि बघू शकता तुम्ही डोसे पण माझे कसले कुरकुरीत झालेत. आणि माझ्याकडे डोशाचा तवा पण नाही, मी लोखंडी तव्यावर बनवले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.